मुख्य कार्यक्रमाकडे पुन्हा आपण वळूयात। वेळेच्या अभावी आणि त्यांच्या कर्तव्यावर आताही असताना अजय खर्डे सरांनी आपल्याला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि ज्या सर्व यशस्वीतांना ऐकण्यासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी वाट बघत आहात त्यातलं सर्वात पहिलं व्यक्तिमत्व मी या ठिकाणी पुढील मार्गदर्शनासाठी मी आमंत्रित करतो श्री अजय खर्डे सरांना। आदरणीय अजयजी खर्डे सर आपणास आता मार्गदर्शन करतील। दर्जी फाउंडेशनच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याला व UPSCतील ज्यांना वाटचाल करायचे त्यांना मार्गदर्शनासाठी एक प्रेरणा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमातील मंचावरील उपस्थित आदरणीय अन्सार शेख सर, आदरणीय डॉक्टर गवाणे सर, माझे मित्र विष्णू आवटी सर, तसंच हिरालाल पाटील सर, श्रीराम पाटील सर आणि दर्जी फाउंडेशनचे प्रमुख गोपाल दर्जी सर, पुरस्कार प्राप्त सगळे समाज मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे बंधू आणि भगिनींनो, या वर्षाचा हे माझं या मंचावरचं तिसरं वक्तृत्व आहे, तिसऱ्यांदा मी बोलत आहे। त्यामुळं आणि मलाही आतापर्यंत असा अनुभव आला आहे की कांताईच्या कार्यक्रमामध्ये एक फिक्स पॅटर्न आहे इथल्या विद्यार्थ्यांचा, तेच विद्यार्थी इथं प्रत्येक वेळेस येऊन बसतात आणि मोटिवेशन घेत असतात। त्यामुळं जे मागच्या 2 वेळेस मी बोललो ते परत इथं बोलत नाही। मग मी कसा घडलो हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही काही 15-20 मिनिटाचं माझं एक डॉक्युमेंटरी सरांनी तयार केलेली आहे, तिच्यातनं तुम्ही पाहिलंच असाल, ते परत वेगळं सांगायची गरज नाही। आणि माझ्याबरोबरच इतर जेवढे UPSCमध्ये यशस्वी होतात लोक, त्याच्यातले जवळपास 50 ते 60% लोक असे असतात, विद्यार्थी असे असतात की जे प्रतिकूल परिस्थितीतनं तिथपर्यंत पोहोचलेले असतात। UPSC ही अशी परीक्षा आहे की जिचं इंटरव्ह्यूला जायचं यायचा खर्चसुद्धा UPSC आपल्याला देत असते। इतर कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला अफाट खर्च लागत असतो, फी लागत असते किंवा इतर एज्युकेशन फी लागते। UPSC कुठलीही फी घेत नाही। कुठल्याही परीक्षा फॉर्मचा ओपन कॅटेगरी सोडली तर कोणाकडून सुद्धा ते परीक्षा भरण्याचा सुद्धा अर्जाची फी घेत नाही। आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर आपलं तिकीट जमा करून येणे जाण्याचं भाडं ते UPSC आपल्याला देत असते। अशा परीक्षेला माझ्यासारखा अजय खर्डे, अन्सार शेख सारखा एक 21 वर्षाचा युवक, डॉक्टर गवाणे सरांसारखे मेडिकल ऑफिसर आणि ज्यांचे आईवडील अंध आणि अपंग असतील असे डॉक्टर आपलं माझे मित्र विष्णू आवटी यशस्वी होणार नाही तर मग कोणत्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील? आपल्या बहुविविधता आणि धार्मिक विविधता असलेल्या देशामध्ये सर्वश्रेष्ठ जे असेल ते संविधान आहे। त्या संविधानाने आपल्या सर्वांना जे अधिकार दिलेत आणि संविधानाने सर्वांना एका समान सूत्रामध्ये बांधण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची एक परिणिती म्हणून आज आम्ही मंचावर एक आदिवासी पावरा समाजाचा मुलगा, एक अल्पसंख्याक समाजाचा मुलगा, एक जे आपण म्हणतो अंध अपंगांचा मुलगा आणि एक डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात गव्हाणे सर, असे आम्ही 4 लोक एकाच मंचावर वेगवेगळ्या फील्डमधनं वेगवेगळ्या बॅकवर्डनेसमधनं यशस्वी होऊन इथं समोर आपल्यासमोर दिसत आहोत।
आपल्याला वाटत असेल की आम्ही असे पुरस्कार स्वीकारत आहोत, आमचा सन्मान होतो आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी, आता गव्हाणे सर खूप लांबून आले, हा शेख सर खूप लांबून आले, आम्हाला पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही असा मंचावर येत नाही. आमच्या पुरस्काराने आणि आमच्या बोलण्याने आपण प्रेरित व्हावं आणि असेच पुरस्कार आणि तुमचं वक्तृत्व इतरांनी ऐकावं म्हणून आम्ही अशा ठिकाणी वेळ देऊन आमचा वेळ काढून आपल्यासमोर येत असतो. आमचं नाव करणं आणि आम्ही एखाद्या ठिकाणी यशस्वी होऊन आमचं सुखी समाधानाचं जीवन जगणं, ही बाब आम्ही यशस्वी झाल्यावर सिद्ध झाली की आम्ही काय आहोत. आम्ही UPSC परीक्षेत यशस्वी झालो म्हणजे लक्षात आलं की आम्ही पात्र होतो म्हणून यशस्वी झालो. आपल्या सर्वांसमोर आमची नावं, फोटो, आमचे मनोगत वेगवेगळ्या वृत्तपत्रातनं आपण वाचलीत. परत आपल्यासमोर येऊन आपल्यासमोर लाईव्ह अशा प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा मागचा जो उद्देश असतो, हा तो एकच उद्देश असतो की आपण सुद्धा आमच्यासारखे सगळ्याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुठल्याही प्रकारचं संकट समोर आलं तरीसुद्धा तुमचं उद्दिष्ट असेल, ध्येय असेल, ते सिद्ध करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तत्पर राहायला पाहिजे. आणि आजपर्यंत तुमच्यासमोर असे अनेक अनसक्सेस स्टोरीज आल्या असतील, अपयशाच्या स्टोरीज आल्या असतील. खूप अभ्यास केला, खूप वर्ष घासले पण झाला नाही. त्यांना एक वेगळा फाटा देऊन आपण जर मनापासून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने जर तयारी सुरू केली तर आपण यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारची एक नवीन प्रेरणा आणि धारणा तयार करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर येऊन बोलत असतो. आपण आमचं बोलणं ऐकाल, बाहेर जाल आणि सांगाल खूप छान बोलले. आम्हाला ही अपेक्षा नाही. आमचं कौतुक अन्सार सर बोलतील, गव्हाणे सर बोलतील, हिरालाल चौधरी सर बोलतील, आवटी सर बोलतील, मनोगत व्यक्त करतील आणि तुम्ही त्यांचं कौतुक करावं हे मला अपेक्षित नाही. त्या बोलण्यातनं तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. इथून एक वेगळ्या उत्साहाने, वेगळ्या प्रेरणेने इथून बाहेर पडले पाहिजेत आणि त्या प्रेरणेने परत इथं येईपर्यंत, या मंचावर तुम्हाला बसायची संधी मिळेपर्यंत तुम्ही तुमच्या यशासाठी तुम्ही जे ध्येय निश्चित केलेले ते ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा इथं बोलण्यामागची आहे आणि ती इच्छा आम्ही व्यक्त करून सिद्ध होणार नाही. आम्ही खूप बोलणार, तुम्ही ऐकून घेणार आणि बाहेर जाऊन विसरून जाणार, 2 लोकांसमोर जाऊन बोलणार, परत अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार आणि परत आपल्या आईवडिलांसमोर तुम्ही जे नवीन स्वप्न दाखवलेलं असेल ते स्वप्न आईवडिला वाट पाहतील, आता पूर्ण करेल हा, तेव्हा पूर्ण करेल हा, आणि परत तुम्ही 2-4 वर्षाने सांगाल की मला काही जमत नाही, माझा अभ्यास नाही, मला जमत नाही, मला क्लास लावून द्या, मला अमुक ठिकाणी पाठवा, दिल्लीला पाठवा, नंतर सांगाल माझं लग्न करा आणि संसार करायला लागाल. हे अपेक्षित नाही तुमच्याकडनं. तुम्ही ज्या आशेने इथपर्यंत आलात, मला असं ह्या कार्यक्रमामध्ये असा एकही युवक युवती त्यांचे पालक नसतील की ज्यांना अन्सार शेख सरांना ऐकायचं आहे, ज्यांना गव्हाणे सरांना ऐकायचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढच्या आयुष्याची वाटचाल करायची. चला सहज जाऊ म्हणून, हा काही सिनेमा थिएटर नाही, एक मनोरंजनासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत. हे एक प्रेरणा मिळण्यासाठीचं एक योग्य मंच आहे. इथून नवीन नवीन स्वप्न रंगवणारी मुलं बाहेर पडणार आहेत आणि त्यांनी ती स्वप्न रंगवल्यानंतर ते प्रत्यक्ष एक आकृतीबंध तयार केला पाहिजे, एक यशस्वीरित्या ते स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, ह्या अपेक्षा आहेत. अन्सार शेख 21व्या वर्षी ज्यावेळेस IAS झालेत, मी 21व्या वर्षी होतो त्यावेळेस प्रायमरी टीचर होतो. जर मला समजलं असतं UPSC असते तर मी पण 18व्या वर्षी जर मला माहिती राहिलं असतं UPSC आहे तर मी पण अन्सार शेख झालो असतो. डॉक्टर गव्हाणे सर मेडिकल ऑफिसर आहेत. 12वी सायन्सला 73% होते, MBBSला नंबर लागला होता. त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती जर अनुकूल राहिली असते तर मी पण डॉक्टर अजय खर्डे होऊन UPSC पास झालो असतो. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य संधी भेटत नाही. कदाचित एखाद्याला संधी चुकून जाते आणि नंतर अचानक आपल्यासमोर एखादं नवीन प्लॅटफॉर्म तयार होतो. म्हणून आपण वय, डिग्री किंवा आपल्याकडे असलेले इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड किंवा आपल्या कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी ह्या गोष्टींकडे न बघता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीचा निर्णय घेत असतात आणि चांगली गोष्ट सुरू करत असतात, तीच तुमची योग्य वेळ असते. एखादा म्हणत असतो की आता माझ्याकडे वेळ नाही राहिला, आता वेळ संपून गेली, आता माझं काही शिक्षणापासून 1 वर्ष झालं संपर्क तुटलेला आहे, आता मी काही करू शकत नाही. तशा प्रकारचे जो विद्यार्थी बोलत असतो किंवा कोणी व्यक्ती बोलत असतो, तो स्वतःमध्ये असलेल्या कमजोरी किंवा स्वतःमध्ये असलेला नाकर्तेपणा लपवत असतो. जो व्यक्ती ज्यावेळेस त्याला लक्षात येतं की हा आपण करू शकतो आणि करायला पाहिजे, त्याच दिवसापासून मनापासून जर प्रयत्न सुरू करत असतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो. प्रत्येक क्षणाला तो आयुष्य जगत असतो आणि त्याच पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे.
आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या इथं आता ज्येष्ठ नागरिकांना पण आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे. त्या पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं काम सुरू करताना कधी असा विचार केला नाही की मी आता वय झालेलं आहे, मला कोण विचारणार आहे, माझी कोण दखल घेणार आहे, असा विचार केला नाही. म्हणून आपण कुठल्याही क्षणाला ज्या ज्या ठिकाणी आपण पात्रता सिद्ध करू शकत असतो त्या त्या ठिकाणी आपण यशस्वीरित्या पाऊल उचललं पाहिजे. पाऊल उचलताना हा विचार केला नाही पाहिजे की आपण याच्यात यशस्वी होऊ किंवा नाही. हे सिद्ध करणं आपलं काम आहे की आपलं पाऊल योग्य होतं आणि ते आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कष्टाने, आपल्या पराकाष्ठाने सिद्ध होत असतं. मी प्रायमरी टीचर होतो, PSI झालो, PSI नंतर वित्त व लेखा सेवा अधिकारी पास झालो, नंतर UPSC दिली. UPSCमधनं 2012ला असिस्टंट सिक्युरिटी कमांडंट सिलेक्ट झालो, तरीसुद्धा मी परत UPSC दिली. PIचं माझं प्रमोशन आले. माझी मुलं 8वीला आहे, एक मुलगी 8वीला, मुलगा 7वीला, तरी मला हे करायची गरज काय? आदिवासी पावरा समाजातनं मी पहिला व्यक्ती आहे की महाराष्ट्रातला की मी UPSC पास झालेलो आहे. आणि मला नुसताच आदिवासी पावरा समाज नाही तर संपूर्ण युवक जे ग्रामीण भागातले आहेत त्यांच्यासमोर एक आदर्श तयार करायचं होतं, एक परिस्थिती अशी तयार करायची होती की कोणी ठरवलं ते करू शकतं, फक्त त्याच्यामध्ये जिद्द पाहिजे. माझ्या एका मित्राने माझ्या अभ्यासाबद्दल जे वक्तव्य केलं होतं, 1-2 ओळी त्या सांगून मी माझा 2 शब्द संपवतो. बनना है मिसाले मंजिले यारो हमें, बनना है मिसाले मंजिले यारो हमें, अगर हम भटक गए तो कई कारवा खो जाएंगे. अशा प्रकारचा मोठा कारवा पाठीमागे घेऊन आम्ही चालत आहोत आणि तो कारवा योग्य दिशेने जाण्यासाठी आपण योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे. याच प्रेरणेपोटी मला रोजीरोटी, सगळी नोकरी, मोठ्या पदावर असताना सुद्धा ही मेहनत घ्यावी लागली. त्याची परिणिती आज मला दिसत आहे. भविष्यामध्ये भरपूर ग्रामीण भागातले विद्यार्थी वेगवेगळ्या फील्डमध्ये यशस्वी होतील अशा शुभेच्छा देतो. मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद खर्डे सर. आपण कर्तव्यावर असताना सुद्धा आमच्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. मित्रांनो, एकदा परत अभिनंदन करूया टाळ्यांच्या गजरामध्ये खर्डे सर. सर धन्यवाद सर. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, तसेच कार्यक्रमाचा उद्देश सफल होत असतो तो अतिथींच्या मार्गदर्शनातून. मित्रहो, यापुढे आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे ते सर्वप्रथम शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीचा प्रवास सुरू केला. शिक्षकाचा नोकरी करीत असताना सुद्धा त्याने नंतर MPSCचा अभ्यास केला. सहाय्यक विक्रीकर आयुक्त असं क्लास 1चं पद सोबत असताना देखील UPSCचा त्यांनी अभ्यास सोडला नाही व 2015च्या परीक्षेत जो निकाल आता 2016ला लागला त्यात त्यांनी UPSCत यश मिळवलं. असे आदरणीय विष्णू आवटी सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करायचं. श्री आवटी सर कृपया. वयाच्या 21व्या वर्षी IAS होणं म्हणजे काय असतं, असे आमचे मित्र शेख सर आणि गव्हाणे सर, त्याचबरोबर दर्जी सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी काय करावं लागतं किंवा कसा अभ्यास करावा त्या संदर्भात मी काय फारसं बोलणार नाही, ते तुमच्या वेळोवेळी कानावर पडतंच आहे. दर्जी फाउंडेशननं मागील 18 वर्षापासून ते खानदेशातील प्रत्येक मुलाच्या कानापर्यंत पोहोचवलं आहे. या ठिकाणी जळगावमध्ये 5.5 वर्षापासून सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून काम करताना दरवर्षी प्रत्येक परीक्षेचा निकाल मी वर्तमानपत्रातून वाचलेला आहे. त्यातून दर्जी फाउंडेशनचं काम दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी एक हे सांगायचं, मुलांना जर 15व्या वर्षी स्पर्धा परीक्षेची माहिती भेटली तर अन्सार सरांसारखे 21व्या वर्षी IAS होता येतं. आम्हाला 28व्या वर्षी कळलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे काहीतरी असतं आणि त्याच्यानंतर मी BAला ॲडमिशन घेतलं. त्याच वर्षी MPSCची जाहिरात आली होती आणि मी MPSCचा अभ्यासक्रम आणि जाहिरात पाहिल्यावर म्हटलं, अरे ही परीक्षा मी पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकतो. फक्त 2 महिन्याच्या अभ्यासावर मी MPSCची मुख्य परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालो आणि हे पद मला मिळालं. ही परीक्षा पास झाल्यानंतर मला याचं खूप वाईट वाटलं की आपल्याला जर हे 18व्या वर्षी कळलं असतं तर 21व्या वर्षी मला IAS होता आलं असतं, क्लास 1 ऑफिसर होता आलं असतं. परंतु मित्रांनो,
माझ्या घरच्या परिस्थितीविषयी तुम्हाला माहीत नसेल किंवा बऱ्याच जणांनी ऐकले असेल. अक्षरशः चंद्रमौळी झोपडीमध्ये पूर्ण आयुष्य माझं गेलेलं आहे. वडील पूर्ण अंध आहेत, आई पण अपंग आहे. पिढ्यानपिढ्याचा एकच वारसा भेटला, तो म्हणजे अतिशय दारिद्र्य आणि निरक्षरता आणि अंधश्रद्धा. घरामध्ये नवे आमच्या परिसरामध्ये मी एकमेव शिकलेला आहे. शाळा मी माझं जे शिक्षण घेतले ते माझ्या घरापासून 4-5 किलोमीटर दूर असलेल्या शाळांमध्ये, आणि त्या ठिकाणाहून पायी जाऊन शिक्षण घेणारा मी एकमेव आहे. या ठिकाणी मी एकही शब्द अतिशयोक्ती करत नाही. तुम्ही कुणालाही विचारून खात्री करून घेऊ शकता. सांगायचं आहे की परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर खरंच पुढे जाण्यासाठी खूप खूप अडचणी येतात. परंतु एक लक्षात ठेवा, जर मनामध्ये जिद्द असेल तर काहीही अवघड नाही. आणि सर तुम्ही 21व्या वर्षी IAS होत आहेत. 21व्या वर्षी माझा मुलगा 1 वर्षाचा होता. बऱ्याच मुलांना ही काळजी असते की आपले लग्न लावून देतात आणि शिकता येत नाही, मोठं होता येत नाही. तसं काही नाही आहे. मनामध्ये जर जिद्द ठेवली तर सगळं काही करता येतं. नुकतंच मी माझ्या मुलाचं 11वीचं ॲडमिशन घेतलेलं आहे. तोही माझ्या पावलावर पाऊल ठेवून IAS होण्याची स्वप्न पाहतोय. ते फक्त म्हणायचे खूप 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 चांगलं झाले. त्यांना याच्या पुढं काय बोलावं किंवा मुलाला काय सांगावं हे कळत पण नव्हतं. आणि जे येईल त्याला ते सांगायचं, माझा पोरगा कलेक्टर झाला, माझा पोरगा कलेक्टर झाला. आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणं यासारखं मोठं काम जगात कोणतंही नाही, आणि ते अवश्य करा. निव्वळ सैराट पाहून मोकाट फिरू नका. सैराट व्हा, पण अभ्यासासाठी व्हा. बाकीच्या गोष्टी या चालून येतातच. आणि आईवडिलांना एक विनंती आहे, मुलींच्या मागे लग्नाची घाई करू नका. आमचं झालं असेल, आमचं मार्गी लागलं तर ठीक आहे, परंतु आत्ताच्या पोरापोरींना शिकू द्या. फक्त त्यांना एक सांगा की सैराटमधल्या सगळ्याच गोष्टी घेऊ नका, काहीच घ्या, सुधरा. त्याचबरोबर सारखं म्हणू नका त्या विष्णू आवटीचं पोरग 11वीला गेलं तरी तो अभ्यास करून पास झाला, तुम्हाला काय कमी आहे, तुम्ही पास व्हा. तेच मुलं तुम्हाला सांगतील त्याचं पोरग 11वीला गेलं तरी अभ्यास करत होतं, तुम्ही अजूनही काहीच केलं नाही. त्याची पण काळजी घ्या. या ठिकाणी तुम्ही दर्जी फाउंडेशननं मला बोलावलं, या ठिकाणी सत्कार केला. तुम्ही सर्वांनी माझं मनोगत अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. जोरदार टाळ्या आपण सरांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. खूप अत्यंत प्रेरणादायी असा यांचा हा प्रवास होता. मित्रांनो, सरांनी अतिशय प्रामाणिकपणे, कारण मला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे की स्पर्धा परीक्षांचा पहिल्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करणं, ते यशस्वी होऊन या मंचावर उपस्थित होऊन तुमच्यासमोर आपलं मनोगत कथन करणं, इथपर्यंतचा प्रवास हा अतिशय रोचक असा असतो. त्याच्यामध्ये खूप गमतीशीर किस्सेही घडतात. एका ठिकाणी मला स्पर्धा परीक्षा लेखक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला बोलवलं आणि त्या ठिकाणी MPSCची उत्तीर्ण एक विद्यार्थिनी होती. त्या विद्यार्थिनीचं तिचं मनोगत ती विद्यार्थिनी व्यक्त करत होती. मी त्या कार्यक्रमाचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी याच्यासाठी करतोय की प्रामाणिकपणा हा सुद्धा त्या ज्या अधिकाऱ्याची निवड झाली आहे त्या अधिकाऱ्यामधला प्रामाणिकपणा सुद्धा त्या मुलाखतीमध्ये सर्वात जास्त तपासलेला असतो. त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ती विद्यार्थिनी तिचं मनोगत व्यक्त करत होती आणि त्या गावामध्ये फिरताना किंवा त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आधी मला प्रत्येक माणसाने सांगताना त्यांनी सांगितलं की सर, ही आमच्या क्लासची विद्यार्थी आहे, ही आमच्या क्लासची विद्यार्थी आहे, ती त्यांच्या क्लासची विद्यार्थी आहे. ठीक आहे, तिनेही सांगताना बिचारीने तिने सांगितलं, कारण कसं असतं की तो प्रवास एक अभ्यासाचा असतो आणि दुसऱ्या दिवशी निकाल लागतो आणि तुमचं एक सगळं पूर्ण विश्वच तो निकाल बदलवून टाकतो. तर त्या विद्यार्थिनीने मांडताना त्याच्यामध्ये मांडलं की मी सकाळी माझी दिनचर्या अशी सुरू होत होती, तशी सुरू होत होती. तिने सगळ्या तिच्या स्ट्रगलच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तिने प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. पण तीही विसरली होती की आपण किती ठिकाणी अभ्यास केला, किती ठिकाणी क्लासला मार्गदर्शनासाठी गेलो आणि ती सांगड त्याची योग्य बसत नव्हती. आणि पत्रकार बांधवांमधल्या एका पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला की तुम्ही नमूद करतायत की तुमचा अभ्यास तुम्ही करताना 12 ते 14 तास अभ्यास केलेला आहे,
पण तुमचा आजच्या वृत्तपत्रामध्ये आणि आजच्या विविध ठिकाणी आम्ही जाहिराती ज्या वेळेला बघितल्या त्या जाहिरातीमध्ये तुमचा तब्बल 20 ठिकाणी फोटो होता आणि तुम्ही जर प्रत्येक क्लासला 1 तास जरी गेलेल्या होत्या तर मग तुम्ही जर क्लास केला का मग अभ्यास केला, त्यावेळेला मात्र बिचारी ती गांगरली. तर अशा गमतीशीर किस्से होत असतात. सरांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतामध्ये सर्वात कमी स्कोअर आवटी सरांचा होता, तरी त्यांच्या लिखाणाच्या कौशल्यावर आणि त्यांच्या मांडणीच्या पद्धतीवर त्या यशस्वी झाल्या आणि आपल्यासमोर त्यांनी मनोगत व्यक्त केलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दर्जी फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील आपण कार्यक्रमाला आता या ठिकाणी वळूयात. तत्पूर्वी एक छोटासा बदल असा आहे की वनपरिक्षेत्र अधिकारी श्री हिरालाल चौधरी एक वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांच्या प्रवासाला वाटचाल करताना काही 2 शब्द आपल्याला विनम्र आवाहन करणार आहेत. तर मी चौधरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर त्यांचं एक थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. चौधरी साहेब. धन्यवाद प्रदीप सर. व्यासपीठावर उपस्थित सगळे गणमान्य व्यक्ती, प्रत्येकाचं नाव घ्यायला मला तेवढा वेळ दिलेला नाही आहे आयोजकांनी, त्यामुळे मी थोडक्यातच आवरणार आहे. एक गोष्ट सांगतो आणि एक आवाहन करतो. 5 मिनिटाचा वेळ घेणार आहे फक्त. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस कोण? कोणाला उत्तर माहिती आहे का? शाबास, सगळ्यांना माहिती आहे, नील आर्मस्ट्रॉंग. तर याची ही गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस नील आर्मस्ट्रॉंग आहे, पण त्याच्या मागची जी खरी कथा आहे ती 5 मिनिटाची मी तुम्हाला ती आज सांगणार आहे. जेव्हा चंद्राची मोहीम आखली गेली तेव्हा अमेरिकेची जी नासा संस्था आहे तर तिने 2 पायलट निवडले. त्यातला पहिला पायलट जो होता त्याचं नाव कोणाला माहिती आहे का सर? यस, एडविन सी ऑल्ड्रेन नावाचं त्यांचं पायलट होते. धन्यवाद सर, एडविन सी ऑल्ड्रेन. पण बघा, पूर्ण सभागृहात फक्त एका व्यक्तीला ते नाव माहिती आहे आणि कथा गंमत इथं आहे. एडविन सी ऑल्ड्रेन हा अपोलो जो मिशन अमेरिकेने सगळ्यात अगोदर सुरू केलं होतं त्यातला पायलट होता आणि तो पहिल्यांदा म्हणजे त्याला अक्षरशः स्पेसचा राजा, म्हणजे त्याला जे स्पेसमध्ये वॉकिंग करण्याचा अनुभव होता आणि स्पेसचा राजा अशी त्याला एक बहुमान मिळालेला होता. तर त्याला मुख्य पायलट म्हणून नासाने संधी दिलेली होती. तो अमेरिकन एअरफोर्स मधला पायलट होता आणि जो आपण नील आर्मस्ट्रॉंग म्हणतो त्याची नासाने को पायलट म्हणून निवड केलेली होती आणि तो नेव्हीमधला पायलट होता. बघा गंमत बघा, काय होतं की मुख्य पायलट होता ते यान चंद्रावर पोहोचलं. नासाच्या जो बेस आहे, कंट्रोल रूम आहे अमेरिकेतला, तिथून सूचना आली की पायलट फर्स्ट. म्हणजे कोण? एडविन सी ऑल्ड्रिन. खूप अनुभव असलेला माणूस, त्यातला सगळं प्रकारचं ज्ञान त्या माणसाला, सगळ्या गुणवत्ता यांनी परिपूर्ण माणूस. जसा त्याला आदेश मिळाला तो क्षणभर थांबला, विचार केला की यार मी जर समजा यानातनं बाहेर पहिलं पाऊल ठेवलं तर कदाचित चंद्राची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती मला खेचून घेईल, मी ह्या भूमीत गडप तर नाही होणार, चंद्रभूमीत माझ्या शरीराचा स्फोट तर नाही होणार, हवेचा दाब तर माझ्या हृदयावर पडणार नाही, त्यामुळे मला हृदय विकाराचा झटका तर येणार नाही. असे 4-5 प्रश्न त्याच्या मनात आले. काही तासांचा किंवा काही दिवसांचा काळ नव्हता, फक्त काही क्षणांचा काळ होता. तो विचारत होता. तेवढ्यात नासाचा जो बेस आहे तिथून परत एक आला त्यांचा मेसेज, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंगने कुठलाही विचार न करता लगेच चंद्रावर पाऊल ठेवलं आणि म्हणून तो जगात पहिला माणूस झाला की ज्याने चंद्रावर पाऊल ठेवलं. ही कथा सांगण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याजवळ सगळ्या गुणवत्ता असतात, सगळ्या गोष्टी असतात, आपली स्वप्न असतात, आपली जिद्द असते, फक्त आपण विचार करण्यात वेळ घालवतो, करू का नको. आणि हा प्रसंग माणसाच्या इतिहासात, विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. आणि जेव्हा माणूस या अडथळ्यांमध्ये अडकतो तर तो तुम्हाला त्या इतिहासात नाव स्वतःचं कोरायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं. जसं आवटी सरांनी सांगितलं किंवा खर्डे सरांनी सांगितलं की मी 3 वेळेस भाषणाला या सभागृहात आलो तर 30 ऑडियन्स मला दिसत होती, म्हणजे त्यांचं अजून निश्चित झालेलं नाही की UPSC करायची का नाही. तर तो एक निर्णय लवकरात लवकर घेऊन टाका. आणि आवटी सरांनी जसं सांगितलं की पुढच्या वर्षी तुम्ही या स्टेजवर या, ही गोष्ट आहे, तिचा मतितार्थ तुम्हाला समजला आहे. दुसरं असं आहे की आता मान्यवर आहेत ते IAS होतील, IPS होतील, तसं
मी माझं जे क्षेत्र आहे ते वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून झालं आहे. आपण बघतोय जून ओलांडायला आला पण पावसाची कुठलीही प्रकारची एंट्री झालेली नाही आहे. म्हणजे देवाला असं विचार असं वाटतं की देव तुझ्याकडे पाऊस आहे का फॉग आहे बुवा. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक विनम्र आव्हान करू शकतो. जसं माझं घर आहे, जसा माझा मोबाईल आहे, जसं माझं गाव आहे, जसं माझा लॅपटॉप आहे, जसं माझं कम्प्युटर आहे, जसं माझा टी व्ही आहे, तसं तुमच्या प्रत्येकाचं एक झाड असायला हवं. तसं माझं एक झाड आहे. असं तुमच्यामध्ये तुम्ही ह्या पावसाळ्यात एक स्वतःचं झाड लावायचं आहे आणि ते झाड नुसतं लावायचं नाही तर त्याला आयुष्यभरासाठी जगवायचं आहे. खूप चांगला मित्र आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला एक आव्हान करतो. या आव्हानाला तुम्ही चांगला सकारात्मक प्रतिसाद द्याल असं सगळ्या मान्यवरांच्या वतीने आशा व्यक्त करतो. आणि मला आयोजकांनी जे बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. दर्जी सरांचंही धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्र हो, जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात आहे असं नाही, परंतु प्रयत्नवादी व्यक्ती कधीच अयशस्वी होऊ शकत नाही हे देखील पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहिलं आहे. या ठिकाणी आपल्याला अजय खर्डे सर असतील किंवा विष्णू आवटी सर यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण असं चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी सर्वप्रथम धन्यवाद करेल. मित्र हो, गरुडाकडून पंख घ्यावेत उंच भरारी घेण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नाशासाठी, फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात सुद्धा हसण्यासाठी, त्याच प्रकारे श्री नवनाथ गव्हाणे सरांकडून प्रेरणा घ्यावी UPSCत यश मिळवण्यासाठी. आदरणीय गव्हाणे सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की ते आपल्याशी या ठिकाणी संवाद साधतील. आदरणीय गव्हाणे सर. नमस्कार. विचारमंचावर बसलेले सर्व मान्यवर, माझे गुणवंत मित्र, दर्जी फाउंडेशनचे सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी, गोपाळ दर्जी सर, प्रवीण देवरे सर, इथं आत्ताच ज्यांचे सत्कार झाले, खरं तर ज्यांचं कार्य आमच्याहीपेक्षा फार मोठं आहे असे सर्व सत्कार मूर्ती, सर्व विद्यार्थी, परीक्षणार्थी, UPSC MPSC ॲस्पिरंट्स, जळगाव पंचक्रोशीतील सर्व बंधू भगिनी, माझा हा एक UPSCचा जो प्रवास आहे तो मी आज तुमच्यापुढे एक थोडक्यात मांडणार आहे. खरं तर प्रवास मांडण्याची गरज का असते, तर ती गरज याच्यासाठी असते की जसं आवटी सरांनी आणि जसं खर्डे सरांनी सांगितलं की आमच्या सर्वांचे अनुभव वेगळे असतात, सर्वांचं आयुष्य वेगळं असतं, पण त्याच्यामध्ये एक कॉमन धागा असतो, एक थ्रेड असतो की जो थ्रेड सगळ्यांमध्ये असतो आणि तो थ्रेड फक्त तुमच्यासमोर आम्हाला मांडायचा असतो. जसं त्यांनी सांगितलं की सत्कार करून घ्यायचे किंवा कौतुक करून घ्यायचा हा प्रायमरी उद्देश कधीच नसतो. मित्रांनो, मी पुण्याहून जळगावला आलो याचं महत्त्वाचं कारण असं होतं की ज्यावेळेस मी UPSC आणि MPSCचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी असाच तुमच्यासारख्या कार्यक्रमाला जाऊन एक पाहत होतो, विचार ऐकत होतो आणि समजून घेत होतो की आपल्याला असंच काहीतरी व्हायचं आहे. आणि कुठंतरी मला असं वाटलं ही माझी नैतिक जबाबदारी आहे की असे जे माझ्यासारखे तुमच्यामध्ये बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर मी काहीतरी मांडू शकलो, त्यांच्या मनात मी काहीतरी बीजरोपण करू शकलो तर कदाचित आज UPSCमध्ये 220 आलो त्याचं फलित होऊन जाईल. मित्रांनो, मी एक लाखी म्हणून गाव आहे माझं, परंडा तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, आणि माझा एक भटका विमुक्त समाज आहे, गोपाळ समाज, त्याच्यामधून मी आज पहिला IAS अधिकारी झालेलो आहे. बरेच जण असं म्हणतात की तुम्ही MBBS डॉक्टर आहात, मग आता काय गरज आहे पुन्हा एकदा UPSC करायची. ऑलरेडी डॉक्टरचं आयुष्य हे बऱ्यापैकी स्टेबल असतं, त्याचं आयुष्य त्याला असं म्हणतं की एक सुकर पद्धतीनं चालू असतं. असं असताना एवढा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचायची काय गरज आहे. खरं तर याचं उत्तर एक माझं जे काही बॅकग्राऊंड होतं त्याच्यामध्ये होतं. जेव्हा मी ग्रामीण भागामधून फिरायचो, जेव्हा मी ज्याला असं म्हणता येईल की शिक्षण घेत होतो, त्यावेळेस असे बरेच अनुभव माझ्यासमोर आले की मला असं वाटलं की एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून मला या समाजासाठी काहीतरी उभा करायचं आहे. आणि ते उभा करण्याचे जे काही माझ्यासमोर मार्ग होते त्याच्यामध्ये सर्वात चांगला मार्ग हा प्रशासनामध्ये जाऊन त्यामध्ये काम करणं हा होता. कारण मित्रांनो, प्रशासकीय व्यवस्था एकमेव अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये समाजामध्ये तुम्हाला पाहिजे ते बदल घडवून आणण्यासाठीची धडपड आणि व्यवस्था असणारी संधी आणि अधिकार तुम्हाला उपलब्ध असतात. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की मी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून नाही तर एक प्रशासकीय व्यवस्थेमधला अधिकारी, एक IAS म्हणून समाजामध्ये जे माझे विचार आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करत राहील. आणि खरं पाहायला गेलं तर ह्या विचाराच्या भावनेने मी UPSCचं प्रिपरेशन करायला चालू केलं. 2011 साली ज्यावेळेस मी UPSCचा पहिला प्रयत्न दिला त्यावेळेस झालं असं की मी पुण्यामध्ये प्रिपरेशन करत होतो. मुंबईमध्ये SISC म्हणून एक संस्था आहे, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, तिथं माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि पहिला अटेम्प्ट मी त्यावेळेस दिला.
2011 साली अटेम्प्ट देताना मी पहिली परीक्षा पास झालो, प्री परीक्षा पास झालो, नंतर मेन्स परीक्षा पास झालो आणि इंटरव्ह्यूला दिल्लीला गेलो. आयुष्यात पहिली वेळ अशी होती की कधीतरी मी त्यावेळेस दिल्लीला ढोलपूर हाऊसला गेलेलो होतो, शहाजहान रोडला, जिथं UPSCच्या मुलाखती होतात. पहिली परीक्षा ज्यावेळेस मी मुलाखत द्यायला गेलो त्यावेळेस साहजिकच मी एक ग्रामीण भागातला साधा मुलगा होतो, ज्याला असं कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात की स्वतःला मांडण्याची जी कला असते ती कलामध्ये कुठंतरी मी कमी होतो असं मला तिथं जाणवलं. आणि मुलाखती मला भरपूर कमी मार्क्स मिळाले आणि झालं असं की 300 पैकी मला 90 मार्क्स दिले. मॅडम अलकास रजनी राजदान नावाच्या मॅडमचं पॅनल होतं आणि माझा त्या वर्षीचा जो रँक होता UPSCमधला तो फक्त 4 मार्काने गेला. थोडक्यात जर चांगले मार्क्स थोडेसे मला मिळाले असते तर साहजिकच माझं त्याच वर्षी सिलेक्शन झालं असतं 2011 साली. मग मी ठरवलं, सगळेजण मला म्हटले की नाही नवनाथ, तुझं 10वीमध्ये 12वीमध्ये मेरिटमध्ये आहेस, तू पहिल्या अटेम्प्टमध्ये MBBSला लागलास, MBBSमध्ये डिस्टिंक्शन मार्क्स आहेत, तुला 100% सिलेक्शन होईल, तो अजून एकदा प्रयत्न दे. आणि मी 2012 साली परत एकदा प्रयत्नाला सुरुवात केली. पुन्हा ते सायकल रिपीट झालं. मी प्री पास झालो, मी मेन्स पास झालो आणि परत मी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर थोडीशी प्रगती झाली दोन्ही अर्थाने आणि मी पुन्हा एकदा मुलाखतीला चांगले मार्क्स पाडण्यामध्ये अपयशी ठरलो. पण यावेळेस माझा UPSCचा रँक गेला 24 मार्काने. थोडक्यात दुसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रगती झाली. पहिली 4 वेळेस गेला, दुसऱ्या वेळेस 24 मार्काने रँक गेला. पुन्हा सर्वजण म्हटले की नाही नवनाथ, तुझं 100% तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल, ऑलरेडी तू 2 अटेम्प्ट्समध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहेस, तर 100% तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुझं सिलेक्शन होईल. पुन्हा एकदा मी तयारीला लागलो, प्री दिली, प्री पास झालो, पुन्हा एकदा मेन्सला अपियर झालो. त्यावेळेस माझ्यामध्ये एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स होता की नाही, माझं मेन्स मी आरामात पास होतो आहे, मला इंटरव्ह्यूवर काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी मी फोकस करायला लागलो. पण मी हे विसरलो की जेव्हा तुमचा फोकस जातो UPSCचा त्यावेळेस UPSC तुम्हाला भरपूर काही शिकून जाते आणि त्याही वेळेस मला शिकून गेली UPSC. मी मेन्स फेल झालो तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. पुन्हा एकदा परिस्थिती डोळ्यासमोर आली. एक सामान्य घरातला मुलगा, पैशाची अडचण असणं फार साहजिक असतं आणि ह्या दरम्यान मी वेगवेगळे जॉब्सही करत होतो. सुरुवातीला मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला, नंतर एका मेडिकल कॉलेजमध्ये ट्युटर म्हणून जॉब केला आणि नंतर नायब तहसीलदार म्हणून MPSCमधून माझी निवड झालेली होती. तर म्हणून नायब तहसीलदार म्हणून मी जॉईन झालो. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये अपयश आल्यानंतर असं वाटलं की काय करायचं नेमकं. आपल्याकडं आता MBBSची डिग्री आहे, नायब तहसीलदार आहे, त्याच वेळेस आणखी एकदा मला मुख्याधिकारी म्हणून MPSCमधून पोस्ट मिळाली होती, मुख्याधिकारी नगरपालिका म्हणून. मग ती जॉईन करायची का असं मनामध्ये कन्फ्युजन होतं. पण जे स्वप्न पाहून मी चालत होतो ते काय स्वप्न मला झोपू देत नव्हतं. नाही म्हटलं आपल्याला UPSCचा अजून एक अटेम्प्ट द्यायचा आणि मी 4था अटेम्प्ट द्यायला 2014 साली परत एकदा सुरुवात केली. सगळी ऊर्जा, सगळे रिसोर्सेस, सगळे पैसे जमा केले आणि ठरवलं की आता आपल्याला पूर्ण ताकदीने 4था अटेम्प्ट द्यायचा. पण UPSCने परत एकदा मला शिकवलं, पुन्हा एकदा प्रगती झाली आणि मी प्री फेल झालो 2014 साली. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला 4 मार्काने गेला रँक, दुसऱ्यांदा 24 मार्काने गेला, तिसऱ्या वेळेस मेन्स फेल झालो, 4थ्या वेळेस प्री फेल झालो. परिस्थिती अशी निर्माण झाली की जो मुलगा आयुष्यभर यशस्वी झालेला होता, कार्यक्रम करत होता, सत्कार करून घेत होता, त्याला 4 वर्ष UPSCने शिकवलं की अपयश काय असतं ते. आणि अशी परिस्थिती आली की आत्मविश्वास राहिला नाही, कुणी 2 आधाराचे शब्द सांगायला राहिलं नाही, स्वतःजवळचे सगळे पैसे संपलेले होते, त्यामुळे पैशाचीही अडचण निर्माण झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची ज्याला असं म्हणतो की हेल्पलेसनेस, म्हणजे आता अपेक्षा ठेवायची की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जितकी अपेक्षा ठेवून लढत होतो तितकं जोरात आपटत होतो. काही लोक यशाचं शिखर चढतात, आम्ही यशाचं शिखर उतरून आलेलो होतो. तर एक अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ठरवलं काय करायचं, आता 5वा अटेम्प्ट द्यायचा का नाही. कारण जसं मी सांगितलं की सगळ्या गोष्टी संपलेल्या होत्या माझ्याजवळच्या. कौटुंबिक आयुष्यामधले चॅलेंजेस वाढलेले होते, सामाजिक आयुष्यामध्ये चॅलेंजेस वाढलेले होते. आपल्याला माहिती आहे आपला समाज कसा असतो, आपली चिंता घरापेक्षा गावाला जास्त असते. सगळ्यांनी बोलायला चालू केलं की पोरगं सुरुवातीला खूप हुशार होतं, आता मात्र वायाला गेलं आहे, अजूनही लग्न नाही म्हणजे यांनी काहीतरी वेगळंच केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वांचा अविश्वास निर्माण झालेला असतो आणि तुमच्यासमोर फक्त अभ्यासच करायचं नाही तर तुमच्या सामाजिक जबाबदारी, तुमच्या कौटुंबिक जबाबदारी, तुम्हाला स्वतःला सांभाळायच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मी मोठ्या हिमतीनं असं ठरवलं की जसं तानाजी मालुसरांनी सिंहगडच्या लढाईमध्ये केलेलं होतं की आता आपल्यापुढं दोर कापून टाकायचे, 2च मार्ग समोर ठेवायचे, एक तर लढत मारायचं नाही तर एकदा जिंकायचं तरी. आणि मी मोठ्या ताकदीनं 5व्या अटेम्प्टला उतरलो.
5व्या अटेम्प्टमध्ये पुन्हा प्री पास झालो, पुन्हा मेन्स पास झालो आणि परत इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की मी साहजिकच थोडासा अँशियस होतो की मी फार काळ संघर्ष करून 5व्या अटेम्प्टला परत एकदा इंटरव्ह्यूला आलेलो होतो. आणि आल्यानंतर मला असं सांगितलं की म्हणे अलका सिरोही नावाच्या ज्या काय मॅडम आहेत त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. डॉक्टरांचा कर्दनकाळ ज्यांना म्हणण्यात येतं की डॉक्टर पॅनलसमोर आला की मग त्याची वाट लागते, अशा प्रकारच्या मॅडमचं इंटरव्ह्यूचं पॅनल मला आलेलं होतं. आणि माझ्या आजूबाजूला 1-2 डॉक्टर मित्र होते, त्यांनी असं सांगितलं की खूप अवघड आहे, आता यावर्षी आपलं काही सिलेक्शन नाही आहे. मी थोडं जास्तच आणखी डिस्टर्ब झालो की ऑलरेडी ज्या माणसाने 5 वर्ष संघर्ष करून पुन्हा एकदा इथं आलेला आहे आणि त्याच्यासमोर त्याचे मित्र असे कमेंट्स करतायत, मग आता करायचं काय. मी त्यावेळेस पुन्हा असा विचार केला की म्हटलं ऑलरेडी आपण सगळं गमावून बसलेलो आहे, सगळं काही गमावून बसलेलं आहे. एक आईवडिलांचा विश्वास आणि सपोर्ट सोडला तर सगळं काही गमावून बसलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी जास्त टेन्शन घेण्यात काय अर्थ नाही आहे, जे असेल ते बघू. आणि मग मी अलका सिरोही मॅडमच्या पॅनलमध्ये रूममध्ये गेलो. इंटरव्ह्यू खूप चांगला गेला, मॅडमनी खूप सपोर्ट केला आणि मला मार्क्सही भारतामध्ये टॉपचे आले 187. थोडक्यात भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की कर्म करो फल की इच्छा मत करो, वेळेवर कर्म तुम्हाला जे फळ आहे ते मिळत जातं, तशी माझी अवस्था होती. एक टिपिकल ऑब्सेशन मला पाहिजे हा ॲटिट्यूड ज्यावेळेस आपण सोडून देतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्हाला यश नक्की मिळतं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. तर असं एक साधारणतः 5-6 वर्षाचा काळ होता. या 5-6 वर्षाच्या काळामध्ये भरपूर संघर्ष केला. माझ्या मित्रांनी मला खूप मदत केली. मी खरंच माझ्या मित्रांचा खूप मोठा आभारी आहे. कारण साहजिकच एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये इतका काळ अभ्यास करण्यासाठी फार अडचणी येतात, त्यामध्ये आर्थिक अडचण फार महत्त्वाची असते. माझ्याकडचे सगळे पैसे संपलेले होते. एक MBBS डॉक्टर गेली 5 वर्ष अभ्यास करतो आहे, यशही नाही आहे आणि असा मुलगा पुन्हा वडिलांना फोन करतो की बाबा पप्पा मला पैसे पाहिजेत कशासाठी, तर अभ्यास करण्यासाठी. तर अशी परिस्थिती माझ्यावर आलेली होती. पण त्यावेळेस माझे मित्र सोबत आले आणि म्हटले की नाही डॉक्टर तुम्ही अजून एकदा अटेम्प्ट करा, तुमचं 100% सिलेक्शन आहे, आम्ही तुम्हाला पैसे देतो. मग त्यांनी माझ्या मित्रांनी वगैरे पैसे दिले. माझा भाऊही त्या काळामध्ये जस्ट MBBS झालेला होता, त्यांनी पुन्हा एकदा थोडंसं कमवायला चालू केलं होतं आणि पुन्हा ताकदीने मी 5वा अटेम्प्ट दिला. आणि या सर्वांच्या कृपेने मी जे झालो, खरं त्यांच्या शुभेच्छा होता, यांचा सपोर्ट होता, यांचे आशीर्वाद होते आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. मित्रांनो, UPSCचं प्रिपरेशन जे असतं त्या प्रिपरेशनमध्ये काही बेसिक गोष्टीची गरज असते. माझा जो अनुभव होता 6 वर्षाचा, त्या अनुभवामध्ये मी एक 5 गोष्टी शिकलो की स्पर्धा परीक्षा असेल, खास करून UPSC असेल, नवे आयुष्यातली कुठलीही परीक्षा असेल, त्याच्यासाठी 5 गोष्टींची अत्यंत गरज असते. त्या 5 गोष्टी कोणत्या? पहिली जी गोष्ट असते ती गायडन्स असते. जसं दर्जी फाउंडेशन जळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम करत आहे. सुरुवातीला मलाही 1 वर्ष उशीर लागला, मला कुणी गायडन्स केलेलं नव्हतं. सोलापुरामध्ये MBBSला असताना अक्षरशः मी फिरत होतो, कोणतरी मला काहीतरी सांगावं किंवा UPSCची परीक्षा अशा पद्धतीने द्यायची असते, हे वाचायचं असतं, अशा पद्धतीने गोष्टी करायच्या असतात, असं कुणी सांगणारं मला नव्हतं. तुम्ही सर्वजण फार नशीबवान आहात की ऑलरेडी दर्जी फाउंडेशनसारख्या संस्था तुमच्या पुढं सगळ्या गोष्टी मांडत आहेत, तुम्हाला फक्त त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते UPSCमध्ये गायडन्स. कारण UPSCचा सिलेबस हा फार एक्सटेन्सिव्ह असतो आणि एक्सटेन्सिव्ह सिलेबस असल्यामुळं तुम्हाला कुठल्या गोष्टी किती डेप्थपर्यंत वाचायच्यात, कशा पद्धतीनं वाचायच्यात, कुठले रिसोर्सेस वाचायचे आहेत, ह्यासाठी तुम्हाला एक गायडन्सची गरज असते, एक मार्गदर्शकाची गरज असते. दुसरी महत्त्वाची UPSCमध्ये गोष्ट असते प्लॅनिंग. असं आपण म्हणतो की फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. म्हणजे जर तुम्ही तुमच्या प्रवासाचं योग्य प्लॅनिंग केलं नाही, जे काय प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचं जे आपलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये जे काही महिने आहेत त्यांचं योग्य जर प्लॅनिंग केलं नाही तर अपयश येण्याची फार जास्त शक्यता असते. आणि ह्या अपयशामध्ये तुमचा वेळ जातो, तुमचे पैसे जातात, तुमचं वय जातं. कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमचं तरुण जे वय असतं सर्वात सुंदर काळ असतो आयुष्यातला, आणि आपण जर या काळात प्लॅनिंग केलं नाही तर ते व्हायला जाऊ शकतं सगळे प्रयत्न. तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्लॅनिंग. जसं मी म्हटलं की एक्सटेन्सिव्ह सिलेबस आहे आणि तो विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम तुम्हाला संपवायचा आहे, तर त्यावेळेस तुमच्याकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते हार्डवर्क. बरेच जणांकडून मी असं ऐकतो की मी फार प्रयत्नांमध्ये 10 महिन्यामध्ये मी जिल्हाधिकारी होईल, मी असं करेल की असं काहीतरी प्लॅनिंग करेल की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये मी जिल्हाधिकारी होईल. आणि याच्यामध्ये जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो, हे कॅज्युअलनेस असतं, हे फार डेंजरस असतं. याचं कारण सांगतो. तुम्ही कुठलाही जिल्हाधिकारी बघा किंवा त्या रेंजचा कुठलाही अधिकारी बघा, तुमच्या असं लक्षात येईल की ही माणसं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत काम करत असतात.
सतत लोकांना भेटणं असेल, फोन कॉल्स घेणं असेल, मीटिंग्स करणं असेल, व्हिजिट्स करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते सातत्यानं करत असतात. थोडक्यात तुम्हाला हार्डवर्क केल्याशिवाय ना UPSC तुम्हाला आत घेते, ना UPSC आत घेतल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. थोडक्यात देर इज नो शॉर्टकट टू द सक्सेस. माझा वशिला आहे, माझं नशीब आहे, माझ्या मागं देव आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं काम करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं असतं हार्डवर्क आणि ते तुम्हाला सोबत ठेवावंच लागतं. दिस इज द थर्ड फॅक्टर. व्हॉट इज फोर्थ फॅक्टर? फोर्थ फॅक्टर इज अ कन्सिस्टन्सी. व्हॉट डू यू मीन बाय कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी म्हणजे असं असतं की आपण महिनोन्महिने अभ्यास करत असतो आणि त्याच्यामुळं एक दिवस मी 10 तास अभ्यास केला आणि पुढच्या 8 दिवस मात्र मी निवांत राहिलो तर तुम्हाला यश मिळणार नाही आहे. महिनोन्महिने तुमच्या प्लॅनिंगनुसार, तुमच्या गायडन्सनुसार तुम्हाला ते कंटिन्युअस करावंच लागतं. एवढंच नाही तर अनफॉर्च्युनेटली मी जसं म्हटलं की पहिल्या अटेम्प्टमध्ये 4 मार्काने माझा रँक गेला आणि माझ्या सिलेक्शनला 4 वर्ष उशीर झाला. थोडक्यात सांगायचं काय की थोड्याशा तुमच्या प्रयत्नांमध्ये जरी कॉम्प्रोमाइज झालं तरी तुमचा रँक जाऊ शकतो आणि तो रँक गेल्यानंतर नाराज न होता पुन्हा एकदा मोठ्या उभारीनं प्रयत्नाला लागणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि याच्यासाठी आवश्यक जे असतं त्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आपण. 5वी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते त्याला स्ट्रॉंग इन्साईट म्हणतो. व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रॉंग इन्साईट? स्ट्रॉंग इन्साईट म्हणजे ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत असतो, आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करत असतो, अभ्यास करत असतो, त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी जे गोष्ट करतो आहे, मी जी पुस्तकं वाचतो आहे, मी जे व्हिडिओज पाहतो आहे, मी जे डिस्कशन्स करतो आहे, मी जे विजिट्स करतो आहे, मी असे जे प्रोग्राम्स अटेंड्स करतो आहे, या सर्वांमध्ये मी योग्य करतो आहे का? माझा वेळ तर वायाला जात नाही आहे, माझा टाईमपास तर होत नाही आहे, मी चुकीच्या मार्गाने तर जात नाही आहे. यासारख्या गोष्टींचं जे काउंटर चेकिंग मेकॅनिझम असतं ते तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये कंटिन्युअस असलं पाहिजे. बऱ्याचदा मित्रांनो असं होतं की मी लायब्ररीत ज्यावेळेस बसायचो की मुलं सुरुवात करतात की नाही आता आपण मृणालचा व्हिडिओ बघू, आपण राज्यसभेतला एखाद्या डिबेटचा व्हिडिओ बघू आणि तिथपासून सैराटपासून ज्याला असं म्हणतो की बाजीराव मस्तानीपासून सगळे व्हिडिओ 5 तासामध्ये बघून होतात, फक्त अभ्यास तेवढा होत नाही. तर थोडक्यात असा जो ॲप्रोच असतो तो फार रिस्की असतो आणि कुठंतरी याच्यामध्ये एंड असा होतो की आपला रिझल्ट निगेटिव्ह होतो. आपल्याला शॉक बसतो की अरे असं का झालं. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक पाऊल उचलत असता त्या प्रत्येक पावलामध्ये तुम्ही नेमकं किती बरोबर करत आहात, याच्यामध्ये चुकीचं तर काय होत नाही आहे, तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून दूर तर जात नाही आहात, तुमच्या डिस्ट्रॅक्शन्समुळं तुम्ही बाजूला तर जात नाही आहात, ह्या सगळ्या गोष्टीचं मेकॅनिझम तुमच्या मनामध्ये चालू राहिलं पाहिजे. माझ्या 6 वर्षामध्ये मी या 5 गोष्टी शिकलो की ज्या UPSC आणि MPSC प्रिपरेशनमध्ये महत्त्वाच्या असतात. खरं सांगायला गेलं तर UPSCचं प्रिपरेशन कसं करायचं, न्यूजपेपर कसे वाचायचे, ऑप्शनल कसा निवडायचा, टाईमटेबल प्लॅनिंग कसं करायचं, आपले हॉबीज आणि इंटरेस्ट कसे इंटिग्रेट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं दर्जी फाउंडेशन आपल्याला सांगतच राहील. पण माझा जो प्रवास होता याच्यावरून सांगण्याचा मुद्दा हा होता की तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्नामध्ये सातत्य असलं पाहिजे. 100% यश मिळतं. मी गेली 5 वर्ष सतत हा विचार करत होतो की कधी एकदा माझं सिलेक्शन होईन आणि कधी एकदा मी या विचारमंचा उभा राहून तुमच्याशी बोलेल. मला अक्षरशः 5 वर्षाचा काळ लागलेला आहे इथपर्यंत येण्यासाठी. तो का लागला हे मी तुमच्यासमोर मांडलेलंच आहे. थोडक्यात मी जाताना एक फक्त संत कबीर जे अतिशय प्रसिद्ध कवी होते भक्ती चळवळीमधले, त्यांच्या मी 4 ओळी फक्त तुम्हाला सांगून जाणार आहे. त्या 4 ओळीचा सार खूपच महत्त्वाचा आहे, तो फक्त लक्षात घ्या. संत कबीर म्हणतात की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे 100 घडा ऋतू आये तब फल होय. थोडक्यात काय की तुम्ही सातत्याने कष्ट करत राहणं, आपल्या ध्येयावर मार्गक्रमण करत राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं अतिशय गरजेचं असतं. ज्या वेळेस ऋतू येतो त्यावेळेस तुमच्या कष्टाला फळ येतं आणि त्याच वेळेस तुमचं सिलेक्शन होतं आणि म्हणून मी आज तुमच्या समोर इथं उभा आहे. एक बऱ्यापैकी मी माझा जर्नी मांडलेला आहे. मी खरंच इथं याचं कारणही तुम्हाला सांगितलं. माझी अशी अपेक्षा आहे की इथून पुढच्या येणारे 1, 2 आणि 3 वर्षामध्ये आपल्यात बसणारे बरेचसे लोक या पुन्हा एकदा विचारमंचावर येतील, आपल्यासमोर माझ्यासारखंच बोलतील. हा एक आशावाद व्यक्त करतो. दर्जी फाउंडेशनने मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, गुणगौरव केलं, अत्यंत आभारी आहे मी त्यांचा. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा, जे काही आपण शांत पद्धतीने माझं बोलणं ऐकून घेतलं, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जय हिंद. आदरणीय अन्सार शेख सर. सर्वप्रथम जळगावकरांना माझा नमस्कार आणि मला बोलवल्याबद्दल मी दर्जी फाउंडेशनचा खूप आभारी आहे.
मला बोलायला खूप आवडतं ॲक्च्युली, आणि आज घसा बसलेला असला, आजारी असला तरी मला बोलायला खूप आवडतं. माझ्या आधी खूप जण इथं बोलून गेलेत आणि खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी मार्गदर्शनही केलं आणि मनोगतही व्यक्त केलं. त्यांच्या लाईफमधून खूप काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे आता मी काय बोलावं असं माझ्यासमोर प्रश्न उपस्थित झाला होता. मग मी ठरवलं की चला आपण ही मग आपल्या जर्नीबद्दल बोलूयात. सध्या महाराष्ट्राचं वातावरण सैराटमय झालेलं आहे आणि मलाही तो चित्रपट आवडला. फर्स्ट डे फर्स्ट शो मी तो चित्रपट बघितला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीही मी तो चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटाच्या काही दिवसानंतरच म्हणजे 10 मेला आमचा निकाल लागला आणि तेव्हापासून सैराटमध्ये चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. चिठ्ठ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडलेल्या होत्या. नंतर चिठ्ठ्या यशस्वीरित्या कशा पोहोचवलेल्या होत्या तेही बघितलं आणि तेव्हापासून मला देखील चिठ्ठ्या लिहिण्याची सवय लागली. पण त्या चिठ्ठ्याचा आणि आज मी ही जी चिठ्ठी लिहिली त्याचा काही संबंध नाही आहे. ही गोष्ट आधी सांगितलेली बरी. मी पुण्याला होतो आणि पुण्याला मी फर्स्ट इयर BA माझी एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर मार्च एप्रिल मेचा महिना सुरू होता आणि आता करायचं का हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. त्याची 2 कारणं होती. म्हणजे पुण्यात राहणं मला गरजेचं होतं त्यावेळेस. म्हणजे पुण्यालाच मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती. BAला मी होतो, बॅचलर्स ऑफ आर्ट्स. आणि घरी जायचं का नाही हा खूप मोठा प्रश्न होता. त्याची 2 कारणं. एक कारण असं होतं की आमच्या दुर्दैवानं आमचा जालना जिल्हा खूप मागास आणि दुष्काळग्रस्त आहे. प्यायला देखील आमच्याकडे पाणी नसतं. आजही आम्ही पाणी विकत घेतो पिण्याचं. बाहेरून हॉटेल्समधून आम्ही ते बॉटलचं पाणी मागवतो आणि त्यावेळेसही खूप वाईट परिस्थिती होती. त्यामुळे दुष्काळाची खूप भीती वाटत होती आणि पुण्यात मला बऱ्यापैकी सोयीसुविधा मिळत होत्या म्हणून जायचं नाही घरी असा विचार सुरू होता. दुसरी गोष्ट अशी होती की मला जुलैपासून एक कोचिंग क्लास जॉईन करायचा होता, अभ्यास सुरू करायचा होता. पुस्तकं खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये लागणार होते. मी खर्च काढला होता. पुस्तकांची लिस्ट मी जे मित्र माझ्यापेक्षा वयानं मोठे असणारे तयार करत होते त्यांच्याकडून घेतली होती आणि त्याचा खर्च काढलेला होता. मग म्हटलं चला आपण इथे थांबून ह्या दोन्ही कारणामुळे आपण पुण्यात थांबूयात. पुण्यात थांबून आपण जॉब करूयात. तिथे एक NDAचं कोचिंग क्लास होतं आणि तिथं मी एक असिस्टंट म्हणून काम करायचो. 8 तास ते कामाचं स्वरूप होतं. तिथं मला सायकलीवरनं आमच्या हॉस्टेलवरनं जावं लागायचं. 6-7 किलोमीटरचं ते अंतर जाणं आणि येणं. 8 तास काम ते असायचं. सांगण्याचा उद्देश असा की त्या क्लासमध्ये एक मुलगा यायचा. त्या मुलाचे वडीलही ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते, जसे माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत. तर एक साधारणपणे त्याचे वडील ज्याला सोडवायला यायचे त्यावेळेस मी त्यांना बघून मला माझ्या वडिलांची आठवण यायची आणि ते एक सिंपथी त्यांच्यासोबत होती. एक रिलेशन त्यांच्यासोबत माझे मेंटेन झालेले होते. आम्ही एकमेकांशी चर्चा करायचो. एकदा ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तुला काय व्हायचं आहे. म्हटलं मला IAS व्हायचं आहे. मग ते म्हटले तुझा हात दाखव. मी हात दाखवून नशीब सांगू शकतो. माझा ॲक्च्युली विश्वास नाही आहे त्या गोष्टीवर, पण त्यांनी फोर्स केल्यामुळे मी माझा हात दाखवला आणि त्यांनी माझा हात बघितला आणि ते म्हणाले की बेटा आय एम सॉरी, तुला IAS नाही मिळणार किंवा क्लास 1ची पोस्ट नाही मिळणार. आज अर्थातच ते खोटे ठरलेले आहेत. त्यामुळे नशीब नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. गालिबनं जसं म्हटलं आहे की गालिब जसं म्हटलंय की हाथों की लकीरों पर मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अर्थात माझं नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही आहे, कारण मी जन्मल्यापासून तर रिझल्ट लागेपर्यंतचा जो काळखंड मी अनुभवला बघितला तो अतिशय अंधकारमय होता. माझ्या आयुष्यामध्ये सगळीकडं अंधकारच अंधकार होता. मुक्काम पोस्ट शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना मराठवाडा दुष्काळग्रस्त मागास अशी वेगवेगळी आभूषणं लागली आमच्या जिल्ह्याला. तिथल्या एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. एका मुस्लिम समुदायामध्ये. वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर. तिथे माझ्या 2 बहिणी, त्याच्यानंतर मी जन्मलो आणि एक माझा छोटा भाऊ जो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. अशी आम्ही 4 जण होतो. घरामध्ये अतिशय गरिबी. बऱ्याच वेळा 1-2 वेळेचा आम्हाला खायलाही मिळायचं नाही. त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे आमच्या वडिलांना व्यसनं होती. म्हणजे जनरली ड्रायव्हिंग लाईनमध्ये असणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं जोडतात, तशी त्यांना त्यावेळेस होती, आत्ता नसली तरी. की मग दारू वगैरे पिणं, दारू वगैरे पिऊन आईला लोखंडी रॉडने मारहाण करणं. ते मारहाण होत बघताना आमच्या पॅन्टी ओल्या व्हायच्या. ते आम्ही बघितलेलं होतं. आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतीय सामाजिक संरचनेमध्ये वेगवेगळे प्रकारचे सामाजिक प्रश्न, सोशल ॲव्हिल्स आपण बघत असतो. जनरली ती सगळी जी होती एकंदरीतच ऑलमोस्ट मी माझ्या घरात बघून झाली होती. लहानाचा मोठा होत असताना मी डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बोललो. माझ्या 2 बहिणी, दोघी बहिणींची 14व्या-15व्या वर्षी लग्न लावून देण्यात आली. मुलींचं तर तुम्ही असं हे 14-15 आता तरी खूप वाटतं ॲक्च्युली. माझ्या एका रिलेटिव्हचा मुलगा आहे, त्याच्या मागच्या 2 वर्षापूर्वी लग्न झालं. लग्नाच्या वेळेस त्या मुलाचं वय 18 वर्ष होतं.
म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान असताना त्याचं लग्न झालं. तुम्ही मुलींचा विचार करा किती वाईट परिस्थिती असेल. म्हणून चाइल्ड मॅरेज नावाची जी गोष्ट होती ती पण मी घरात बघितलेली होती. बहिणींचं लग्न करण्यासाठी हुंडा देणं गरजेचं होतं, सावकाराकडून कर्ज काढण्यात आलं होतं. मग सावकारांचं कशा प्रकारचं शोषण केलं जातं तेही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे डॉरी कस्टम देखील घरात अनुभवलेली होती. त्याच्यानंतर पोलिगामी म्हणजे बहुपत्नीत्वाची पद्धती घरामध्ये बघत होतो. माझ्या वडिलांचं आधी एक लग्न झालं होतं, नंतर माझ्या आईशी लग्न, आणि माझी आई नंतर काही आजारी पडल्यामुळे वर्षभर माझ्या वडिलाला तिसरं लग्न करावं लागलं. त्यामुळे एक बहुपत्नीची जी पद्धत आहे ती देखील घरात बघून झाली होती. उरलं चाइल्ड लेबर मॅरेज नाही तर चाइल्ड लेबर पण मी होतो. मला 10वीला असताना एक कोचिंग क्लास जॉईन करायचा होता MSCITसाठी. 2,500 रुपये MKCLची फीस त्यावेळेस होती. ती भरण्यासाठी आमच्याकडे अर्थातच पैसे नव्हते. मग मी आमच्या गावामध्ये एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये एक वेटर म्हणून कामाला सुरुवात केली. कामाचं स्वरूप म्हणजे कस्टमर्सला चहा देणं, कचोरी वगैरे देणं, नाश्ता वगैरे देणं, टेबल पुसून घेणं. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करावं लागायचं. तेव्हा 2,500 रुपये मिळायचे. ह्या कालावधीमध्ये म्हणजे सकाळी 8 ते 11 2 तास सुट्टी मिळायची. 1 तास ते कॉम्प्युटरचा कोर्स करायचा, 1 तास जेवणासाठी, थोडासा रेस्टसाठी. रात्री 10 वाजता हॉटेलची फरशी हाताने पुसून घ्यायची, बसून पाठ दुखायची खूप. आरती झाल्यानंतर मग हॉटेलमधली सगळी जी भांडी दिवसभरातील निघतील ती सगळी घासून धुवून काढायची. अशा स्वरूपाचं काम. त्यामुळे एक चाइल्ड लेबर म्हणूनही मी जगलो होतो. त्यामुळे एकंदरीतच एवढे सामाजिक प्रश्न मी बघत होतो, स्वतः अनुभवत होतो. त्यामुळे माझी एक जडणघडण त्या वातावरणामध्ये होत होती. पण जे इमोशनल आणि ओव्हरऑल सगळे संस्कार व्हायला पाहिजे ते माझ्यावर होत नव्हते. एवढी वाईट परिस्थिती असताना म्हणजे घरामध्ये कुटुंबियांचं लक्ष नाही, तिकडं कुपोषण होते, आज जेवलेलं नाही आहे, काही नाही, कोणाचं लक्ष नाही, पाहुण्यांचं लक्ष नाही, शेजारी पाजाऱ्यांचं लक्ष नाही, गावकऱ्यांचं लक्ष नाही, समाजाचं लक्ष नाही, कुणाचंही लक्ष नाही. असं असताना एखाद्या मुलानं का जगावं हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर एक आपल्याला जे राईट टू लाईफ विथ डिग्निटी जर मिळत नसेल तर का जगावं एखाद्या गुराढोरासारखा हा खूप मोठा प्रश्न होतो. मग मी का जगलो आणि मी का इथपर्यंत पोहोचलो. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडं अंधकारच अंधकार असं कधीच नसतं. तिथं आशेचा, प्रकाशाचा एक किरण असतो, तो शोधणं आपण गरजेचं असतो, ती धडपड करणं गरजेचं असतं. ते ज्याला जमतो तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. तो आशेचा किरण मला सापडला होता. तो आशेचा किरण होता माझी शाळा, शिक्षण पद्धती, पुस्तकं. मला खूप आवडायचं शिकायला. मी लहानपणापासूनच खूप हुशार होतो, म्हणजे ज्याला हुशार म्हटलं जातं. मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की चांगले मार्क्स पडले म्हणजे हुशार नसतो आपण चांगलं हार्डवर्क घेतलेलं असतं, त्याचं ते सिम्बल असतं. कारण देवानं, ईश्वरानं किंवा निसर्गानं सगळ्यांना समान बुद्धी दिलेली असते. जे जास्त हार्डवर्क घेतात, जास्त त्याच्यावर काम करतात, त्यांना चांगलं यश मिळत असतं. त्यामुळे मी खूप हुशार नावाचा विद्यार्थी आमच्या शाळेमधला होतो. 1ली ते 4थीपर्यंतचं माझं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण झालं. तिथल्याच आमच्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी 10वीपर्यंत शिकलो. 4थीला असताना ॲक्च्युली माझी शाळा सुटणार होती, कारण माझ्या वडिलांना कुणीतरी असं सांगितलं होतं की शिकून याला कुठं नोकरी लागणार आहे. जनरली गरीब कुटुंबियामध्ये, मागासलेल्या समुदायामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जातो, बऱ्याच जणांना भेडसावतो की शिकून याला कुठे नोकरी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही याला शिकू नका, याला कुठेतरी कामाला लावा, 2 पैसे घरात येतील. माझ्या वडिलांनीही तोच विचार केला. 4थीमध्ये मी पास झालो होतो, त्यामुळे माझी TC काढण्यासाठी माझे वडील गेले. तिथे पडुळकर सर नावाचे आमचे शिक्षक होते. त्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी माझ्या वडिलांना विनंती केली की हा मुलगा खूप हुशार आहे, तुम्ही याला पुढे चांगलं शिक्षण द्या, तो तुमची परिस्थिती बदलून टाकेल. मी वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, शाळेला बक्षिसं मिळवून द्यायचो, शाळेमध्ये शिक्षकांशी चर्चा करायचो, उत्तरं द्यायचो, प्रश्न विचारायचो. त्यामुळे शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होतो. त्या भावनेतून माझ्या वडिलांना त्यांनी ते सांगितलं. माझे वडील अडाणी असल्यामुळे एखाद्या शिक्षकांना गोष्ट सांगणं त्यांना खूप पटली, ती गोष्ट कन्व्हिन्स झाले आणि त्यांना ठरवलं की मी याला आता पुढे शिक्षण देणार. पण दुर्दैवानं माझ्या दोघा बहिणींना अशा प्रकारचं कोणी शिक्षक लाभलं नाही किंवा शाळेचं वातावरण लाभलं नाही, त्यांना शाळा सोडावी लागली. माझ्या छोट्या भावालाही शाळेमध्ये इंटरेस्ट नव्हता आणि घरी तसं वातावरण नसल्यामुळं वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली 6वी-7वीला असताना, आणि तो आमच्या मामाच्या एका किराणा दुकानाच्या कामाला लागला. पण माझं शिक्षण सुरू होतं. 10वीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. मराठी माध्यमातून मी शिकत होतो. जिल्हा परिषदेच्या शाळेची किती वाईट परिस्थिती आहे ही वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही, पण आमची शाळा त्याला अपवाद होती, कारण मला खूप चांगले शिक्षक मिळाले. त्यामुळे जे संस्कार माझ्यावर, जो आदर, जो मान सन्मान, ज्या प्रकारचं वातावरण मला आमच्या घरी किंवा समाजामध्ये मिळत नव्हता, त्या प्रकारचं वातावरण मला शाळेत मिळत होता. त्यामुळे मला माझ्या आईवडिलांपेक्षा, माझ्या घरापेक्षाही जास्त जर कोणी जवळचं वाटत असेल तर ते माझे शिक्षक आणि माझी शाळा होती. आणि माझ्या शिक्षकांनी कधी माझा धर्म किंवा जात न बघता मला एक चांगला आणि धडपड करणारा विद्यार्थी म्हणून नेहमी मदत केली. कधी कधी त्यांचा डब्बा ते मला खायला द्यायचे, कधी कधी थोडेसे पैसे द्यायचे. वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो, त्याची बक्षिसं मला मिळायची, मग त्याच्यावर माझा पॉकेट मनी चालायचा. आमच्या शाळेमध्ये सकाळी 10 ते 10:30 असेंब्ली व्हायची. असेंब्लीमध्ये राष्ट्रगीत, वंदे मातरम,
त्याच्यानंतर बातम्या सांगणं, बोधकथा सांगणं असा कार्यक्रम असायचा आणि सगळ्यात शेवटी एक प्रश्न विचारला जायचा, क्विज असायची. तर त्यामध्ये एक प्रश्न विचारला जायचा. तो प्रश्न जनरली ते 5 रुपयाचं जनरल नॉलेजचं पुस्तक येतं बघा, त्या पुस्तकातलेच मुलं प्रश्न विचारायचे आणि माझं मेमरी एवढं चांगलं होतं की मी ते वाचल्याबरोबर मला पाठ झालेलं होतं 6वीला असताना. मग 6वी ते 10वी कंटिन्युअस मी त्या प्रश्नाचं उत्तर समोर येऊन सगळ्यांसमोर द्यायचो. त्यामुळे एक स्टार आमच्या शाळेचा मी लहानपणापासूनच होतो. खूप चांगलं वातावरण मला तिथं मिळत होतं. पण अर्थातच शिक्षणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत असलं तरी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. 7वी झाली माझी. 7वी झाल्यानंतर मग मी आता शाळेचा गणवेश घ्यायचा असायचा, त्याला खर्च लागायचा आणि त्यातही आमच्या अपेक्षा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान आमचे आयकॉन होते. पण अमिताभ बच्चन जनरली आमचे आयकॉन होते कारण त्यांच्या ज्या बेल बॉटम फिटिंगच्या पॅन्टी होत्या डॉन मूवीमधल्या, तशाच आम्हाला आमच्या स्कूलचा तो गणवेश असावा असं वाटायचं. म्हणून आम्ही खूप फिटिंगच्या पॅन्टी शिवायचो आणि अडचण अशी व्हायची की त्या खूप लवकर फाटायच्या. त्या लवकर फाटल्यामुळे आमची अडचण अशी व्हायची की शाळेमध्ये आमचं असं होतं की किती हुशार विद्यार्थी असला, किती मोठा असला, म्हणजे सैराटमधला प्रिन्स दादा जरी असला तरी त्याने जर गणवेश घातला नसला तर खूप मारायचे आणि मला मार खायची अर्थातच भीती वाटायची कारण मुली पण तिथे असायच्या आणि सगळ्यासमोर मार खाणं ते थोडंसं वेगळंच वाटायचं. मग मी काय करायचो की रंगीत पॅन्ट घातली, समजा पॅन्ट फाटल्यामुळे रंगीत पॅन्ट घातली की शाळेमध्ये अशी असेंब्ली सुरू असायची. शाळेचं कुंपण आणि भिंत होती. मी 10:15ला तिथं पोहोचायचो त्या कुंपणाजवळ, लपून बसायचो असं बघायचं आणि मार हाणीचा कार्यक्रम एकदा झाला आणि सगळे वर्गात गेले की मग मी लपून वर्गात जाऊन बसायचो. त्यामुळे मार खायची खूप कमी वेळ माझ्यावर येत होती. त्या अडचणी अर्थातच यात गमतीचा पार्ट सोडला तर नॉनव्हेज खूप आवडायचं मला खायला. माझ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही की मला नॉनव्हेज आवडत असेल, पण मला नॉनव्हेज खूप आवडायचं. पण ते मला रेअरलीच मिळायचं. पण सुदैवानं आमच्या शाळेच्या खिचडीत आळ्या वगैरे सापडायच्या, त्यामुळे नॉनव्हेज पण खाऊन व्हायचं. एकंदरीतच अशा गमतीशीर पद्धतीने आनंद घेत संघर्षांचा सामना करत मी माझी शाळा संपवली. 10वीला कॉप्या वगैरे चालल्या असल्यामुळे मला 76% गुण मिळाले होते आणि तरी देखील मी आमच्या शाळेतला 76% मार्क्स मिळवणारा टॉपर होतो. म्हणजे मी परवा दिवशी जालन्याच्या एका सत्कार समारंभाला मी आणि विश्वास नांगरे पाटील होते. 10वीच्या विद्यार्थ्याचा सत्कार होता. 96%, 97%, 95% असे सगळे मार्क मिळवणारी मुलं होते आणि मी विचार करत होतो मला किती कमी पडले होते. त्यावेळेस कॉप्या पण चालल्या होत्या. 76% मार्क्स मिळवले तरी शाळेचा टॉपर. मग शाळेचा टॉपर म्हटल्यानंतर त्याने जनरली सायन्सला जायचं असतं कारण आपल्याकडच्या शिक्षण पद्धती आणि समाजाची मानसिकता अशी असते की जास्त गुणवंत जर पुढे असेल तर त्याने सायन्सला जायचा. म्हणजे चहाचे जसे चाळणे असतात, मग दुसरी चाळणी लावायची, त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल तर कॉमर्सला जायचा आणि उरलेला जो गाळा असेल त्याने आर्ट्सला जायचा. असं असताना मी जो क्रीम समजला जात होतो, त्या क्रीमसारख्या विद्यार्थ्यांना गाळामध्ये जाणं म्हणजे आर्ट्स घेणं हे खूप टीकात्मक होतं. माझ्यावर खूप लोकांनी टीका केली की तू आर्ट्स घेतलं, खूप जण नाराज झाली. पण माझं ध्येय 10वीला असताना ठरलं होतं. एक गोष्ट प्रामाणिकपणे इथे सांगतो की मला 10वीपर्यंत जो मी शिकत होतो, 10वीपर्यंत मला असं वाटायचं की जो जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्याची बहुतेक निवडणूक होत असावी. कारण कलेक्टर दिसतो कसा, तो असतो कसा, तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं. फक्त कानावर कुठंतरी कलेक्टर असे शब्द पडत होते. म्हणजे कोणतरी माणसं म्हणायचे तो कुठं कलेक्टर व्हायला चाललाय का, तुला कलेक्टर झाला का, असं काहीतरी कलेक्टर वगैरे पडायचं. त्यामध्ये खूप मोठं वाटायचं कारण कलेक्टर म्हणजे काहीतरी मोठं असेल आणि मोठं म्हणलं की साहजिकच निवडणुका येतात आणि निवडणुका आल्या म्हणजे पैसा येतो, ते आपल्याकडे नव्हता. म्हणून असं वाटायचं की बहुतेकाची निवडणूक होत असावी, आपण तिकडं जायला नको. 9वीला असताना महाराष्ट्र शासनाची एक घरकुल योजना होती. घरकुल योजनेअंतर्गत आम्हाला घर बांधण्यासाठी, आम्ही दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहोत, BPL फॅमिली, 30,000 रुपये ग्रँट झाले होते. ते चेक काढण्यासाठी वडील तहसीलच्या कार्यालयात गेले. तिथल्या अधिकाऱ्याने माझ्या वडिलांकडून 3,000 रुपयाची लाच घेतली. शिक्षण घेत असताना खूप अडचणी येत होत्या. 9वीला मी त्यावेळेस होतो. मला 10वीला असताना ही गोष्ट कळली. मी विचार केला स्वतः की ज्यावेळेस मला 2-5 रुपयाचा तो यूज अँड थ्रो पेन येतो बघा, वापरून फेकून द्यायचा, तो पेन घ्यायचा असेल तर वडिलांना पैसे मागताना 10 वेळेस विचार करावा लागायचा की पैसे कसे मागू, 5 रुपये किंवा 2 रुपये वडिलांना. आणि मग मी आईला सांगायचो, मग आई वडिलांना सांगायचे, मग वडील असे फेकून 5 रुपये टाकून द्यायचे अंगावरती, जा म्हणून घेऊन ये. असं असताना 3,000 रुपयाची लाच दिली. हे माझ्या मनाला खूप झोंबलं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की भ्रष्टाचार हा एक प्रकारचा शोषण असतं आणि या शोषणाचा सगळ्यात मोठा बळी आमच्यासारखे विद्यार्थी आणि वल्नरेबल सेक्शनची लोक असतात. आणि याला जर बदलायचं असेल तर गरज आहे की आपण तिथं पोहोचलं पाहिजे. ज्यांनी हे भोगलंय त्यांनी तिथं पोहोचलं पाहिजे. त्या दिवशी मी डिसाईड केला की याच्यापेक्षा मी मोठा अधिकारी होणार. पण मोठा अधिकारी काय असतं, कसं व्हायचं आहे माहीत नव्हतं. दरम्यानच्या काळात आमचे 10वीचे एक वर्ग शिक्षक MPSC थ्रू ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झाले होते ते. आणि मग मी ते अधिकारी झाले म्हटलं तर मी खूप खुश झालो. आमचे वर्ग शिक्षक माझे सगळ्यात फेवरेट टीचर होते. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि आपले जे सिली प्रश्न असतात मी ते विचारायला सुरुवात केली. म्हटलं, सर किती पैसे भरावे लागले इंटरव्ह्यूला.
मग सर म्हटले अरे असं काही नसतं, सगळा विचाराचा आणि अभ्यासाचा आणि परिश्रमाचा खेळ आहे, ती परिस्थिती बदललेली आहे, 1 रुपयाही लागत नाही, परीक्षेची 200-300 रुपये फीस असते, त्याच्यावरती होता येतं, तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागतो. मी खूप खुश झालो, कारण अधिकारी होण्यासाठी मला पैसे भरण्याची गरज नव्हती. स्पेशली इंटरव्ह्यूमध्ये तर मला ते म्हणतात ना, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला पैसे मागतात, तशी परिस्थिती नव्हती. आणि माझी एवढी वाईट परिस्थिती होती की इंटरव्ह्यूवाल्यांनी जर मला देव केले असते तर मी त्यांच्याकडून पण पैसे घेतले असते. त्यामुळे मी खूप खुश होतो की आपल्याला आता पैसे द्यायची गरज पडणार नाही आहे. आणि मी आपला छानपणे मग आर्ट्स घेण्याचा डिसिजन घेतला, कारण मला सायन्स आणि मॅथ्समध्ये ॲप्टिट्यूड नव्हता, इंटरेस्ट नव्हता. नसतं एखाद्याला मॅथ्स नाही आवडत, काही ना 100पैकी 100 पडतात, मला काहीच मार्क्स नव्हते पडायचे. त्यामुळे अजिबात x² y² या रसायनात ते घाल म्हणजे ती सर्व तयार होईल असं काही करावं असं वाटायचं नाही. त्यामुळं मी आर्ट्स घेण्याचा डिसिजन घेतला. तो मला UPSCलाही फायदेशीर होणार होता, कारण सिलेबस ओव्हरलॅपिंग असल्यामुळे वेगळा अभ्यास करावा लागायचा नाही. म्हणजे सरांनी MBBS केलं असेल तर MBBSचा वेगळा अभ्यास असतो, UPSCचा वेगळा असतो. दोघेही जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर थोडासा स्ट्रेस येतो अंगावरती. त्यामुळे मला BA घेण्याचं मी ठरवलं. बद्रीनारायण बारवाले कॉलेज जालन्याला मी 500 रुपयामध्ये माझं 11वी आणि 500 रुपयामध्ये 12वी झालं. आमच्या गावापासून 14 किलोमीटरचं ते कॉलेज होतं, रोडवरतीच यायचं ते आमच्या जालन्याच्या. पण तिथं जाण्यासाठी 5 रुपये आणि येण्यासाठी 5 रुपये रिक्षाचे लागायचे. पॉकेट मनी ॲज काही मिळायचं नाही, पण आमचे रिक्षावाले खूप चांगली लोक असतात, ते रिक्षा चालकाच्या मुलाकडून कधीच पैसे घेत नाही. त्यामुळे दररोजचे तेवढे 10 रुपये वाचायचे. त्यात 1 कप चहा आणि 1 बिस्किटचं पॅकेट, एवढ्यावरती मी सकाळी 10 ते संध्याकाळी 4पर्यंत कॉलेजला राहायचो. कॉलेजही खूप गाजवलं मी, खूप फेवरेट स्टुडंट होतो आमच्या कॉलेजचा. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचो, अँकरिंग करायचो, वक्तृत्व स्पर्धा करायचो, बक्षिसं आणून द्यायचो. त्यामुळे स्टार होतो आमच्या कॉलेजचा, गरीब असलो तरी. 11वी 12वी खूप चांगला अभ्यास केला. 11वीला गेल्यानंतर आमचे एक शिक्षक होते, जे MPSCची तयारी करत होते, PSISTIची. नंतर त्यांनी UPSCची तयारी केली, आताही ते तयारीच करत आहेत. त्यांनी मला ते खूप महान आहेत, माझ्यापेक्षा खूप महान आहेत. त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला सांगितलं की निवडणूक होत नसते, UPSC नावाची एक परीक्षा असते, त्या परीक्षेचं स्वरूप प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू असं असतं आणि द्यायची आपण. मग म्हटलं चला आपल्याला ते करायचं. पण आपण पहिल्यांदा ज्यावेळेस UPSCचं ऐकतो त्यावेळेस आपण खूप उत्साही होतो की सर मला तयारी चालू करायची, लवकर पुस्तकं सांगा, असं सरांना म्हणालो. सर म्हणाले एवढ्या लवकर काही करू नको, 11वी 12वीचा चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स पाड, पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घे, तिथं चांगले मित्र मिळतील, तिथं चांगल्या प्रकारे वातावरण आहे, जे वातावरण मराठवाड्यामध्ये नाही आहे. मला वाटतं की दर्जी फाउंडेशनमुळे इथं ॲटलिस्ट ते वातावरण तयार होत आहे. तसं वातावरण मराठवाड्यामध्ये नसल्यामुळे मला पुण्याला जायचं होतं आणि फक्त पुण्याला जायचं आहे या उद्देशानं मी 12वीचा खूप मेहनत घेऊन अभ्यास केला. अहोरात्र मी जागलो, खूप प्रचंड मेहनत घेतली. त्या काळात चष्माही मला लागला. घरचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे सुरूच होते, कारण मला वाटतं 8वीला असताना माझं वडिलांचं 3रं लग्न झालं होतं, 10वीला असताना 2 आया आणि मध्ये मी चेंगारलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळं काय परिस्थिती असते 2 आया घरामध्ये असल्यामुळे. अशा या परिस्थितीत 12वीचा खूप चांगला मी ध्येय माझ्यासमोर काहीतरी होतं की मला हे काहीतरी करायचं आहे. 12वीचा खूप चांगला अभ्यास केला. संस्कृत माझा विषय होता, म्युझिक होता, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे सब्जेक्ट्स होते. आर्ट्समध्ये मला 2012ला माझं 12वी झालं. त्यावेळेस मला आर्ट्समध्ये आमच्या जिल्ह्यात मी आर्ट्समधून प्रथम होतो, मराठवाड्यात दुसरा होतो. 91% मार्क्स मला मिळालेले होते. अर्थात कॉपी केलेली नव्हती, चाललीही नव्हती आणि केलीही नसती. खूप चांगला अभ्यास मी केलेला होता. संस्कृत मी 11वी 12वीमध्ये घेतला होता. त्या विषयामध्ये मला 100पैकी 100 मार्क्स मिळालेले होते. खूप बातमी त्या काळात झाली होती. आता ठरलं की पुण्याला जायचं आणि फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेऊन UPSCची तयारी करायची. त्यावेळेस मला खूप लोकांनी आश्वासनं दिली, म्हणजे माझी मोठी बातमी झाली होती. मग राजकारणी मंडळांनी असाच सत्कार ठेवला. मग आमदार म्हणाले 20,000 देतो, खासदार म्हणाले 40 देतो. एक तिसरा जण म्हणाला की तिथं गेल्यानंतर पुण्याच्या क्लासमध्ये गेल्यानंतर मला कॉल कर, तुला क्लास लावून देतो फ्रीमध्ये. मी पण खुश झालो की चला बरं आहे, आपल्याला असे पैसे नाही, आपल्याकडं थोडीशी मदत झाली तर काय हरकत आहे. त्यामुळे मी खूप खुश झालो. पण दुर्दैवानं कोणीच ते शब्दच राहिले, कोणीच मदत नाही केली.